नमस्कार, माझं नाव अझर पटेल. माझा मुलगा आहे आद पटेल. आता 2.5 वर्षाचा झाला आहे. हा ज्यावेळेस 7-8 महिन्याचा होता त्यावेळेस मला कळालं की याला ऐकू येत नाही. त्यावेळेस मला खूप एकदम अचानक धक्काच बसला, कारण एकदम बाकी सगळ्या पूर्ण फॅमिलीमध्ये सगळे नॉर्मल आहे. आणि असला कुठलाही पेशंट नाही आहे आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये किंवा पाहुणारावळामध्ये, आणि यालाच कसं काय ते झालं त्याच्यामुळे मी थोडासा धक्का बसला होता. पण मग नंतर मी बाहेर खूप त्याच्यावरती सर्च केलं, माहिती काढली. त्याच्यामध्ये जवळपास माझा 1 वर्ष गेला. नंतर मला आमच्या गावातले बोबडे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळालं की नाशिकमध्ये इंदोरवाला ENT हॉस्पिटलमध्ये कॉक्लिअर इम्प्लांट म्हणून याचं ऑपरेशन होतो, आणि त्याच्यानंतर त्याची ती इम्प्लांट बसवल्यानंतर त्याला ऐकू येतले जे राजेश अग्रवाल सर आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आणि माझी अपॉइंटमेंट करून दिली. त्याच्यानंतर मी इथं आल्यानंतर अग्रवाल सरांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. मला सगळं त्यांनी त्याच्या ऑपरेशनबद्दल माहिती दिली. माझ्या त्याच्याबद्दल खूप भीती वाटत होती ऑपरेशनबद्दल, कारण आपलं मेंदूमध्ये ऑपरेशन करून इम्प्लांट करायचं आणि त्याच्यानंतर मग त्याचं काय होईल, इतका मुलगा लहान आहे. तरी माझ्याकडून उशीर झाला. लोक म्हणजे 7-8 महिन्यापासूनच ऑपरेशन करतात. मी जवळपास 2 वर्षाचा झाल्यानंतर ऑपरेशन केलं आहे. आत्ता त्याचं ऑपरेशन होऊन जवळपास 6-7 महिने झाले. मशीन त्याला प्रोसेसर लावून 6 महिने झाले. आता तो ऐकतोय बऱ्यापैकी आणि हळूहळू बोलायला सुरुवात केली त्याने आत्ताशी मम्मी पप्पा वगैरे. पण मला खूप बरं वाटलं हे सगळं झाल्याने. यांच्या मार्गदर्शनामुळे, हॉस्पिटलमुळे मी आज माझ्या मुलाला ऐकू शकतोय, आणि त्याला ऐकल्यामुळे तो बोलणार पण आहे आणि पूर्ण जग बघणार आहे. त्याच्यामध्ये मी खूप थँकफुल आहे इंदोरवाला आणि पूर्ण स्टाफचं. मला हॉस्पिटलचं स्टाफ आणि सगळेच रूल्स रेग्युलेशन खूप छान वाटले आणि मी सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद.